आणि फायनली आम्ही जयपूरला पोचलो, म्हणजे जयपूरच्या जंक्शनला पोचलो. आणि लास्ट ब्लॉगमध्ये मी बोलले होते की बनारस वगैरे, पण ॲक्च्युली मला खरंच माहीत नाही बनारस कोठे आणि राजस्थान कोठे, कारण एवढी फिरणारी मुलगी नाही आहे. मला जिथं आणेल तो त्यासोबत फक्त यायचं मी काम करते. आणि आमचा डे इथून स्टार्ट झाला होता खरं तर आजचा. आणि आम्ही हॉटेलवर गेलो, पूर्ण आवरलं आमचं. आणि आमची आयटनरी आजची फिक्स होती की आम्हाला आज जायचं होतं एवढ्या एवढ्या लोकेशनला. आणि आम्ही पोचलो होतो 12 वाजता, त्याच्यामुळे आम्ही एवढे प्लेसेस करू शकणार नव्हतो. त्यामुळे आमचे 3 प्लेसेस ठरलेले होते, ते तुम्हाला कळलंच. आणि भूक लागली होती मग सुरुवातीलाच आम्ही रावेत कचोरीला गेलो. ही कचोरी खूप फेमस आहे. आणि इकडे तुम्ही बघाल तर सगळे मेनू कार्डपासून बॉटलचे कलर्स पण इथं सगळे पिंक पिंक होते. आणि आम्ही नंतर कचोरी खाल्ली इथे, ती खूप फेमस होती. नंतर गुलाबजी चायवाली, तिथं मी चाय पिली. आणि इथं चायमध्ये आपल्याकडे मस्का पाव असतो, तर मस्का पावच्या आतमध्ये समोसा पण असतो. तर तिथलं काहीतरी स्पेशल होतं म्हणून ते खाऊन घेतलं. आणि हे सगळा रिसर्च अभिनच केला होता आधी, आणि त्याला असं खूप आवडतं एक्सप्लोअर करायला गोष्टी. आणि मी त्याच्या मागे मागे जात असते फक्त. आणि लोकांना असं वाटतं की अरे हे तुला खरंच माहीत नाही का ही गोष्ट. मला खरंच माहीत नाही बनारस कोठे ॲक्च्युली. त्यामुळे लास्टच्या ब्लॉगमध्ये ती मिस्टेक नाही म्हणता येणार, ही रियालिटी होती माझी. आम्ही गटोवर की छत्रियाला गेलो होतो, कारण त्यांनी रिसर्च केलं त्यानुसार त्याच्या आयटनरीमध्ये हा फर्स्ट पॉईंट होता जो आम्हाला पटकन क्विक करायचा होता, जे आम्ही सगळा पूर्ण एक्सप्लोअर केला. लोकलपेक्षा ना फॉरेनर जास्त बघायला मिळतील. आणि त्या फॉरेनरसोबत एक ना गाईड पण असतो. पण ठरवलं होतं आधी आपण गाईड घ्यायचा, परत विचार केला की नको, आपल्याला हिस्ट्री आपण सगळी सर्च केली होती की आधी काय आहे नक्की हे लोकेशन कशासाठी प्रसिद्ध आहे ते. त्यामुळे आम्ही घेतला नाही गाईड. आणि एवढा वेळ पण नव्हता त्या गाईडनुसार आम्हाला करायला सगळं. त्यामुळे म्हटलं नको बाबा, आपलं आपण बघूयात काय करायचं आणि काय नाही. आणि लोकेशनची हिस्ट्री आम्ही आधी सर्च केली, त्यामुळे ते पण आम्ही नको म्हणलं. आम्ही ड्रॉप केला तो प्लॅन. आणि आम्ही एक ऑटोवाला केला होता फिक्स आज पूर्ण डेसाठी. आणि त्याने आम्हाला 3 लोकेशनसाठी एवढे एवढे चार्जेस त्याने आमचे घेतले. इथं खरं तर खूप स्कॅम आहे, जसं की ऑटोला आणि फोटोग्राफीला खूप म्हणजे खूप स्कॅम आहे. त्यापासून थोडं सावध राहिलं ते तर खूप बेटर होईल. आणि आम्ही पहिल्यांदा अल्बर्ट हॉल केला, गटोर की छत्रिया केली, नंतर अल्बर्ट हॉल केला, नंतर आम्ही बिर्ला टेम्पलला चाललो होतो. आणि त्याच्यामुळे इथे आम्ही सांगितलं होतं की 1.5 आवरमध्ये आम्ही येऊ, तोपर्यंत ऑटोवाला आमचा वेट करत होता खाली. आणि आम्ही तिथं घेतलं दर्शन वगैरे. आणि इथं फोटोग्राफी अजिबात अलाव नव्हती, त्यामुळे मी हळूहळू चोरून व्हिडिओ घेतले. आणि त्यानंतर खूप वेळा मंदिरामध्ये बसलं. मंदिर तर खूप सुंदर होतं, हे पूर्ण व्हाईट असं होतं हे मंदिर. आणि त्याच्यामुळे इथं ना खूप सारे टूरचे लोक आली होती, जसं की आणि स्कूलमधले पण ट्रिप्स असतील त्या पण आल्या होत्या इथं बघायला. त्यानंतर आम्ही लास्टला गेलो पत्रिका गेटला जाईपर्यंत सनसेट होऊन गेला होता. त्यामुळे ना म्हटलं चला आता इथे फोटो तरी कसे काढणार, म्हणून एक फोटोग्राफर हायर केला. त्याने आमचे 90 फोटो काढले, ते पण 700 रुपयामध्ये. त्यातले पण 15 फोटो फक्त चांगले आले, ते पण स्कॅम घडला आमच्यासोबत. त्यामुळे म्हटलं ठीक आहे, झालं ते झालं, आता काय करणार. इथं फोटोग्राफीला खूप चांगला स्पॉट आहे हा, त्यामुळे आम्ही पण फोटो काढून घेतले इथे. आणि रात्रीला असं काहीतरी दिसत होतं आणि खूप चांगला व्ह्यू होता. आणि रात्री शॉपिंगला गेलो. आणि पुढचा ब्लॉग लवकर येईल, तोपर्यंत बाय बाय.